नमस्कार, मी विशाल गोसावी. आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून मालेगाव महानगरपालिका निवडणुकीचे विविध अपडेट घेत असताना आपण आज प्रभाग क्रमांक 9 मधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अमोल मोरे यांच्याशी चर्चा करणार आहोत. कशा पद्धतीने त्यांनी रणशिंग फुंकलेला आहे आणि त्यांच्या समोर दोन मातब्बर उमेदवार उभे असताना ही तिरंगी लढती त्यांचा विजय कसा निश्चित होताना त्यांना दिसत आहे, या संपूर्ण विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. प्रथमतः अमोलदादा, प्रबंधभूमीमध्ये आपले मी स्वागत करतो. नमस्कार. जय शिवराय, जय भीम, अस्सलाम वालेकुम. नक्कीच दादा, आपण अनेक सामाजिक कार्य केलेले आहेत. विविध सामाजिक कार्यातून आपण पुढे आलेले आहात. त्यामध्ये आपले कार्य सांगताना काय सांगाल? कोणकोणते सामाजिक कार्य आपल्यापासून घडलेले आहेत? आतापर्यंत आम्ही वी द पीपल ऑफ इंडिया या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही समस्त 14 एप्रिलला समस्त जनतेसाठी आम्ही बफे जेवणाचं कार्यक्रमाचं नियोजन करत असतो. बरोबर. विविध 26 नोव्हेंबरला विविध गाण्यांचे प्रोग्राम आम्ही करत असतो. त्या माध्यमातून आमचं सोशल ॲक्टिव्हिटीज हे काम आमचे खूप जोरात चालत असतात. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आज प्रभाग क्रमांक 9 मधून आपण निवडणूक लढतात. आपल्याला निवडणूक लढवण्याचा निर्णय का घ्यावा असा वाटला, काय सांगाल? निवडणूक निर्णय घेण्याचं एकच कारण आहे की जे लोक आतापर्यंत जे निवडून जातात ते आमच्या प्रभागाकडे लक्ष देत नाही. आमच्या विविध समस्या आहेत. पाण्याचा प्रश्न असो, स्वच्छतेचा विषय असो, तिथे आपल्या एरियात बघशाल ना तुम्ही, एकदम घाणीचं साम्राज्य आहे. ते नगरसेवक निवडून जातात आणि ते 5 वर्ष त्यांचा चेहरा सुद्धा दाखवत नाही आम्हाला. बरोबर. म्हणजे विविध समस्या आपल्या या प्रभागात निर्माण झालेल्या आहेत. हो. ही आपल्या उमेदवारीमुळे ही निवडणूक तिरंगी लढत या ठिकाणी समोर येत आहे. आपण या तिरंगी लढतीकडे कशी बघतात? याच्यात निश्चितच आमचा विजय होणार आहे. कारण सर्व समाजाचं लक्ष आमच्याकडे वेधलेलं आहे. आमच्यावर जे बाळासाहेबांनी आणि जे आमचे जिल्हा अध्यक्ष यांनी आमच्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो आम्ही त्याच्यावर खरा उतरणार आहेत आणि आमचा विजय हा निश्चित आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी बोलले की आपला विजय निश्चित आहे. खऱ्या अर्थाने आपली कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर एक सर्वसामान्य कुटुंबातून आपण पुढे आलेला आहात. हो. आणि त्या ठिकाणी शिवसेना असेल, भाजप असेल, यांनी आपल्या पॅनलमध्ये मातब्बर उमेदवार त्या ठिकाणी दिलेले आहात. आपण सर्वसाधारण गटामध्ये या ठिकाणी उमेदवारी करत आहात. या मातब्बर उमेदवारांसमोर निवडणूक लढताना काय सांगाल? मी त्या मातब्बर उमेदवारांना एवढंच सांगेल की त्यांच्याजवळ पैसा आहे, आमच्याजवळ फुले शाहू आंबेडकरांचे विचार आहेत. आम्ही लोकांपर्यंत विचार घेऊन जाऊ आणि निश्चितच लोक पैसा हा सर्व ठिकाणी चालत नाही. काही ठिकाणी विचार चालतात, काही विकास कामांचे विषय असतात. त्याच्यात जनता आम्हाला निश्चितच विनर करेल. नक्कीच. आपण आता या विविध भागामध्ये प्रचार दौरा करत आहात, लोकांशी संपर्क करत आहात, लोकांना त्या ठिकाणी आपले कार्य समजून सांगत आहात. लोकांचा कसा प्रतिसाद मिळतोय आपल्याला? लोकांचा आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे. कारण आपण वंचित बहुजन आघाडीकडनं आम्ही गॅस सिलेंडर आहे, आमची निशाणी आहे. हो. आम्ही आमच्यासाठी एकच मत मागतोय. आम्ही काही लोकांसारखे 4-4 मतं मागत नाही. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपल्या प्रभागातील ज्या काही समस्या असतील, रस्ते असतील, गटारांच्या काही समस्या असतील, पाण्याचा प्रश्न असेल, विविध नागरिक सुविधा समस्या, प्रथमतः आपण त्या ठिकाणी उमेदवारी करत आहात. आपल्याला विजयाचे चिन्ह दिसत आहेत. आपण विजयी त्या ठिकाणी झाल्यानंतर प्रथमतः कोणते कार्य आपण हातात गेलं? आम्ही सर्वप्रथम आमचा प्रभाग हा सीसीटीव्ही फुटेजच्या अंतरात आणणार आहे. स्वच्छतेचा विषय आहे. मुस्लिम जनसंख्या तिथे खूप असल्यामुळे तिथे त्यांचे मदरसेचा विषय आहे, त्यांचे क्लब आहेत. बरोबर. त्यांच्याकडे लोकांचा निवडून गेल्यानंतर त्यांच्याकडे लोकांचं फार दुर्लक्ष होत असतं. त्याच्यामुळे आम्ही मुस्लिम संख्येकडे आणि आपला खूप मोठ्या प्रमाणात माळी समाज पण आहे तिथे, त्यांच्याकडेही आमचं लक्ष असणार आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने आपला प्रभाग हा खूपच मोठा प्रभाग त्या ठिकाणी येत असतो. एकंदरीत आपण त्या ठिकाणी बघितलं तर जवळजवळ 21 ते 22,000 मतदारांच्या पुढे त्या ठिकाणी मतदारसंख्या त्या ठिकाणी असणार आहे. आता थोडेच दिवस आपल्याकडे बाकी आहेत. एवढा सर्व प्रभाग आपण कसा कव्हर करणार, मतदारांपर्यंत कसे पोहोचणार? मतदारांपर्यंत पोहोचणं अशक्य असल्या कारणाने आम्ही
सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहे. लोकांना माझी एकच विनंती आहे की जरी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण आमचं पॅनल नसल्यामुळे आम्ही एकटे आहात आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही, तरी तुम्ही या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजच्या माध्यमातून असं समजायचं की आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलेलो आहोत. बरोबर. हेच आम्ही जनतेला सांगतो. नक्कीच. खऱ्या अर्थाने विथ द पीपल्स ऑफ इंडियाच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण काम या ठिकाणी केलेलं आहे. आपली संघटना त्या ठिकाणी आहे, मोठा ग्रुप त्या ठिकाणी आहे. 14 एप्रिलला देखील आपण चांगले सामाजिक कार्य करत असतात, त्या संदर्भात काय सांगाल? 14 एप्रिलला आम्ही सामाजिक काम की ज्या दिवशी 14-15 मिरवणुका येतात, त्या मिरवणुकांसाठी आमचं बफे जेवणाचं नियोजन असतं आमच्या वी द पीपल ऑफ इंडिया या संस्थेमार्फत. आमची टीम वर्क त्याच्यात काम करते. आम्ही आमच्यासाठी लोक सडळ हाताने आम्हाला मदतही करतात बरोबर. आणि आम्ही तो प्रोग्राम चांगल्या थाटामाटात संपन्न करत असतो. नक्कीच. साधारणतः आपण बोलले की त्या ठिकाणी जेवणाचा व्यवस्था असते संपूर्ण भीमसैनिकांसाठी, पोलीस यंत्रणेसाठी संपूर्ण. साधारणतः किती लोक त्या ठिकाणी या भोजनाचा आस्वाद घेत असतात? तिथे दरवर्षी 10,000 ते 15,000 लोक जेवण करतात आणि ते आम्हाला आशीर्वादाने आम्हाला आशीर्वाद देत राहतात. बरोबर. नक्कीच. पण या संपूर्ण कार्य करण्यामागे नेमकी उद्देश काय? म्हणजे आपण 14 एप्रिलला जेवण का दिलं पाहिजे, काय वाटतं आपल्याला? आम्हाला असं वाटतं की 14 एप्रिल हा फार मोठा सण आहे बरोबर. दुनियामध्ये, म्हणजे वर्ल्डमध्ये हा 14 एप्रिल हा सण बनवण्यात येतो. पण तिथे आमच्या समाजासाठी एक गैरसोय खूप होती, कारण की त्या दिवशी सर्व दुकाने, सर्व शॉप बंद असल्यामुळे त्यांना पाण्याचे प्रश्न आहे, खाण्यापिण्याचे विषय असतात, सर्व बंद असल्यामुळे आणि 11-12 वाजेपर्यंत तिथे काही राहत नाही. लोक ताणलेले राहतात, भुकलेले राहतात, त्यांना अन्न मिळावं हाच आमचा उद्दिष्ट आहे. नक्कीच. म्हणजे जे काही भीमसैनिक या ठिकाणी आपल्या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात, त्यांना त्या ठिकाणी कुठेतरी मदत व्हावी या दृष्टिकोनातून आपण संपूर्ण उपक्रम राबवत असतात. या उपक्रम आपण ग्रुपच्या माध्यमातून, आपल्या सहकारी, आपल्या परिवाराच्या माध्यमातून आपल्याला सर्व कसा सपोर्ट मिळतो? आम्हाला खूप चांगला प्रतिसाद आहे. आम्हाला भरभराटून शुभेच्छा मिळतात त्या दिवशी. आमच्यासोबत संपूर्ण जनता असेल, म्हणजे बौद्ध समाजात नव्हे तर सर्व समाजाचे घटक आम्हाला शुभेच्छा देतात आणि आम्हाला त्यासोबत आमच्यासोबत मदत करतात. नक्कीच. आज आपण निवडणुकीच्या स्वरूपात, म्हणजे उमेदवाराच्या स्वरूपात लोकांसमोर जाणार आहात. ती नेमकी आपण मतदारांना काय आवाहन कराल? मी मतदारांना हात जोडून एकच विनंती करेल की तुम्ही धनाच्या लालचीपोटी जाऊ नका. लोक धन देऊन तुमचे मत विकत घेऊन घेतात, पण शेवटी हातात काय लागते? निराशा लागते. बरोबर. आणि त्याच्यामुळे आपले गावाचा कामात विकास होत नाही. आपला प्रभाग तसाच असतो आणि आपण जेव्हा त्यांच्याकडे काम मागायला जातो किंवा काही करायला जातो, तर तेव्हा लोक डायरेक्ट म्हणतात की आम्ही तुमचं मत विकत घेतलेलं आहे, तुमचं कोणतं काम? बरोबर. याच कारणामुळे आम्ही नाही का वंचित बहुजन आघाडीकडनं बाळासाहेब आंबेडकरांनी जो आम्हाला विश्वास दिलेला आहे, त्या विश्वासाला तडा न जाता आम्ही ह्या प्रभाग क्रमांक 9 ओपन मधून आमचाच विजय होणार आहे. आमच्याकडे धन नाही आहे, पण जनशक्ती आहे. नक्कीच. खऱ्या अर्थाने आमच्याकडे धनशक्ती नाही तर जनशक्ती आहे, असा विश्वास या ठिकाणी अमोलदादांनी व्यक्त केलेला आहे. खऱ्या अर्थाने प्रभाग क्रमांक 9 बघितला तर खूपच मोठा क्षेत्रफळाचा हा प्रभाग आहे आणि त्यामध्ये विविध सामाजिक समीकरणं याच्यामध्ये, या संपूर्ण प्रभागामध्ये लावले जातात आणि त्याच पद्धतीने सर्वसाधारण गटातून उमेदवारी करणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि आम्हाला तुम्ही या ठिकाणी ती उमेदवारी या ठिकाणी हाती घेतलेली आहे. त्या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी देखील या ठिकाणी जागा आरक्षित आहेत. आपल्या पॅनलमधून अजून कोणाला उमेदवारी त्या ठिकाणी, म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळाली नाही? आम्ही कोणालाच उमेदवारी दिलेली नाहीये, कारण आम्ही एकटे ओपन मधून उमेदवारी करत आहेत. त्याच्यामुळे आम्ही काही कोणाला ती उमेदवारी दिलेली नाही. बरोबर. म्हणजे एक सर्वसाधारण गटातून उमेदवारी करण्याचा काय उद्देश या ठिकाणी आपण सांगाल? सर्वसाधारण गटामधून उमेदवारी करण्याचा हा एकच उद्दिष्ट आहे की लोकांचं किंवा राजकीय पार्ट्यांचा असा दृष्टिकोन आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की यांना एससीचं एक जागा देऊन द्या, यांना त्याच्यात भांडू द्या, लढू द्या आणि बाकीची सीटं आपण
त्यांच्या त्यांच्या पद्धतीने ते निवडून आणतात बरोबर. आणि त्याच्यात आपल्या गावाचा विकास काही होत नाही. त्याच्यामुळे आपण सर्वसाधारणमधून निवडणूक लढण्याचा आपण हे निर्णय घेतला. ठरवलेला निर्णय केलेला आहे. नक्कीच. म्हणजे जो काही सामाजिक एकोपा आहे आपल्या या उमेदवारीच्या माध्यमातून आपण दूरदर्शनाचा प्रयत्न या ठिकाणी करत आहात. खऱ्या अर्थाने एवढ्या संपूर्ण मोठा मतदारसंघ आहे, ज्या काही समस्या असतील आणि जे काही उमेदवार आपल्यासमोर लढत असतील, तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच आपल्याला यश मिळो या शुभेच्छा आम्ही आपल्याला देतो. आणि धन्यवाद. आपण Thank you. जो आपण सामाजिक कार्याचा जो काही पवित्र हाती घेतलेला आहे त्याला आम्ही भरभरून शुभेच्छा देतो. त्याच पद्धतीने आपण वर्षभर विविध सहकार्य काम करत येतात, सामाजिक काम करत येतात. जर ह्या निवडणुकीच्या माध्यमातून काही वेगळा निर्णय या ठिकाणी हाती आला तर आपलं हे काही सामाजिक कार्य आहे हे कुठे थांबेल असं वाटतं का? नाही, आम्ही हे काम बिलकुल थांबवणार नाही, कारण आमचं हे सामाजिक काम हे सतत चालू असतं. निवडणूक हा विषय हा नंतरचा आहे. याच्या आधी आम्ही सामाजिक कामाला फार महत्त्व देतो आणि आपल्या गावाचा विकास होत नाही त्या कारणाने आम्ही हा विषय निवडणुकीचा लढवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे आणि याच्यात जीत आमची निश्चित होणार आहे. नक्कीच. या ठिकाणी विजय आमचा निश्चित आहे आणि जे विकासापासून आपला प्रभाग आणि मालेगाव जे वंचित राहिलेलं आहे त्यासाठी मी या ठिकाणी उमेदवारी करीत आहे असं या ठिकाणी अमोल मोरे यांचं म्हणणं आहे. आणि या ठिकाणी उमेदवारीचा निकाल काही येऊ, आम्ही सामाजिक कार्य या ठिकाणी कधीही बंद करणार नाही असा देखील विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. खऱ्या अर्थाने असे समाजामध्ये कार्य करणारे व्यक्ती महत्त्व थोडे कमी बघावयास मिळतात. त्यामध्ये नक्कीच अमोलदादा एक असतील असं या ठिकाणी आपल्याला वाटतं. आणि त्याच पद्धतीने जे काही आपले पुढील भविष्य असेल किंवा आपलं जे काही आपण जे निवडणूक हाती घेतलेली आहे त्याला आम्ही चॅनलच्या वतीने भरभरून शुभेच्छा देतो. आणि आपण जो आम्हाला या ठिकाणी वेळ दिला आणि आपण या मुलाखतीसाठी आलात त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.